बंजारा आणि वंजारी एकच आहेत का? आपल्याबरोबर भगवानगडाचे विश्वस्त राजेंद्र राख आहेत. वंजारी समाजाचे नेते आहेत. याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी सेलचे देखील समन्वयक आहेत. तुम्हाला काय वाटतं, काल ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारी एकच असल्याचं वक्तव्य केलं, त्यावरती वंजारी समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे काल बीडच्या बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेने जे त्यांना पाठिंबा देताना की बंजारा आणि बंजारा एक आहेत हे भाष्य केलं. तसं ते भावनेच्या ओघात होतं, प्रेमात होतं ते. पण तसं पाहायला गेलं तर ह्या देशातला वंजारे आणि बंजारी खरं म्हणजे आम्ही सगळे राजस्थानातून वंजारी महाराष्ट्रात आले आणि प्रत्येक राज्यात ह्या दोन्ही समाजाची भाषा बोली वेगवेगळी. जसे प्रदेश बदलले तशी भाषा बोली बदलली. आमचा जरी रोटीबेटी व्यवहार नसेल, भाषा वेगळी नसेल, पण मूळ जसे आम्ही डोंगर दऱ्यात राहणारा समाज आमचा, त्यांचाही समाज डोंगर दऱ्यात राहणार आहे. आम्ही भटके विमुक्त आहेत, ते भटके विमुक्त आहेत. ते NT मध्ये महाराष्ट्रात आहेत, आम्ही NT मध्ये महाराष्ट्रात आहोत. आणि ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या नावाने ही संस्था आहे. त्या संस्थेचा मी आज अध्यक्ष आहे. वसंतराव नाईकांचे आमच्या वंजारी समाजावर अनेक उपकार आहेत. आमच्या समाजावर त्यांनी खूप मोठं प्रेम केलेलं आहे. आणि नाईक साहेबांच्या नंतर आमच्या समाजाचे पहिले मंत्री डॉक्टर शंकरराव राख हे वसंतराव नाईक यांनी दिलेले आहेत. आणि समाजातील त्या टायमाला शासकीय नोकरीत डायरेक्ट फौजदार पदाचे उमेदवार वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्राने झालेले आहेत. तसे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे आमच्या समाजावर अत्यंत प्रेम होते, उपकारही आहेत. तसंच त्याच्यानंतर आमच्या समाजातील एक नेतृत्व तयार झालं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं. आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ह्या समाजावर खूप मोठं प्रेम केलं आहे. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना गोपीनाथराव विरोधी पक्ष नेते झाले. हा एक योगायोग नव्हता, पण याच्या पाठीमागं एक कारण होतं. आणि ह्या दोन्ही समाजातलं खूप मोठं प्रेम आहे. आणि ज्या प्रेमापोटी काल धनंजय मुंडे बोललेत, ह्या प्रेमापोटी बोललेत. खरं म्हणजे हे दोन समाज जरी वेगळे असलेत, विचार एक आहे. आमचे विचार एक आहेत. आणि कुणी कितीही काही म्हणलं, आम्ही एका विचाराने राहणार आहोत. काही लोकांनी याच्यात कालच्या याच्यात खरं म्हणजे करायची गोष्टच नव्हती. ते म्हणले होते आम्ही एक आहोत, याला एवढं महत्त्व देण्याचं काही कारण म्हणजे हे करायची काही उहापोह करायची गरज नव्हती. पण काही कारस्थानी लोकांचं आजही महाराष्ट्रात एक कुलसित राजकारण, अत्यंत विषारी जातीयवादी राजकारण ह्या महाराष्ट्रात जास्त चाललेलं आहे. खरं म्हणजे सगळ्या लोकांनी याच्याकडं आणि प्रत्येक समाजातल्या नेतृत्वाने आता खरं याच्यात उघड बोलण्याची गरज आहे. रोटीबोटी व्यवहार वेगळे आहेत खरं तर बंजारा आणि वंजारी समाजाचे, पण केवळ वाड्या वस्त्यावरती एकत्रित समाज आहे, बंधुतुल्य वातावरण आहे, असाच इतिहास आहे ना. डोंगर दऱ्यात आम्ही खाली आणि ते वर राहणारा हा बंजारा समाज, वर तांड्यावर आम्ही खाली राहणारा समाज. आमची जरी बोली भाषा वेगळी असली, रोटीबोटी व्यवहार जरी नसले, तर आम्ही एकत्रच आहोत. वर तांड्यावर आम्ही खाली, आम्ही सारखेच आहोत. त्याच्यामुळं यात काही मोठा फरक आहे असं मला वाटत नाही. आरक्षण वेगळं असेल ते आहे बी, आमचं सगळं एकच आहे. ओबीसी मध्ये हा वाद लावण्याचा प्रकार होतोय का? 100% खरं म्हणजे आज प्रत्येक समूहाला ओबीसीतून वेगळं करायचं एक कटकारस्थान होतंय असं वाटतंय. धनगर समाजाला STचं आरक्षण देतो म्हणले, दिलं नाही. आज गॅजेटमध्ये बंजारा समाज ST मध्ये आहे, वंजारी समाज BSTत आहे. आता उद्या आज बंजारा समाजाला ओबीसीतून बाहेर काढायचं, ओबीसीतून सगळे समूह बाहेर काढायचं का काय, असं कटकारस्थान आज राज्यात चाललंय असं वाटतंय. म्हणून सगळ्या समाजाला विनंती आहे की शांत चित्ताने, ज्याला ज्याचे जे अधिकार आहेत, म्हणून राहुल गांधी म्हणतायत की आज आरक्षणाची 50% मर्यादा वाढवा आणि जिनकी जितकी हिस्सेदारी की उतनी भागीदारी त्यांना सगळ्याला देऊन टाका. त्याला हाच पर्याय आहे, जात आणि ह्या जनगणना. स्पेसिफिक धनंजय मुंडेच्या वक्तव्याकडे कसं बघताय? धनंजय मुंडेच्या वक्तव्याकडे खरं म्हणजे याचा बागलबुवा कुणीही करू नये. ते भावनेच्या भरात प्रेमापोटी केलेले वक्तव्य ते. एकूणच कुठेतरी ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं हे कारस्थान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि धनंजय मुंडे यांचं जे कालचं वक्तव्य आहे ते भावनेपोटी आणि प्रेमापोटी असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.